Hello friends, this is Shyam Pathak and you are watching our YouTube channel Inspire with Shyam, Lighten the Darkness Yourself. Friends, today we are going to see some new structure, some new phrases. All this phrase you can use your daily speaking and you can make your speaking so influenceable. So watch this video carefully. मित्रांनो, आज आपण असे काही फ्रेज किंवा वाक्यरचना बघणार आहोत जे जर आपण आपल्या डेली यूजमध्ये जर वापरले तर आपल्या भाषेला एक चांगलं सौंदर्य प्राप्त होईल आणि ज्या नियमित सांगणाऱ्या गोष्टी आहेत त्याच एकदम चांगल्या प्रकारे आपण इतरांसमोर इंग्रजीमधून प्रकट करू शकाल. सो वॉच दिस व्हिडिओ केअरफुली अँड बट बिफोर दॅट इफ यू आर वॉचिंग फर्स्ट टाइम डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब अँड शेअर आवर चॅनल. सो लेट्स मूव अवर टुडेज टॉपिक. फ्रेज. फर्स्ट फ्रेज इज गुड टू अँड ग्रेट टू. गुड टू मीन्स चांगले आहे. एखादी क्रिया करणे चांगलं आहे, एखाद्याला आपण सांगत आहोत या अर्थाने. आणि ग्रेट टू आहे खूप चांगले आहे. गुड टूच्या कंपॅरिझनमध्ये ग्रेट टू खूप चांगले आहे. बघा आता, वॉच केअरफुली. आवर फर्स्ट सेंटेन्स इज इट इज गुड टू ईट फ्रूट दॅन जंक फूड. म्हणजे फळे खाणे हे कधीही चांगलं आहे इतर काही पॅकिंगचं सामान खाल्ल्यापेक्षा, असा याचा अर्थ आहे. इट इज गुड टू ईट फ्रूट दॅन जंक फूड. आवर नेक्स्ट सेंटेन्स, इट वॉज गुड टू ब्रिंग एनर्जी ड्रिंक विथ अस. आपल्यासोबत पाणी सोबत घेऊन येणे हे किंवा पाणी सोबत वापरणे हे चांगले आहे या अर्थाने गुड टू आपण वापरू शकतो. परंतु याहीपेक्षा एखादी घटना चांगली आहे हे सांगण्यासाठी बघा, इट इज ग्रेट टू इन्व्हेस्ट आवर टाईम इन लायब्ररी. इट इज ग्रेट टू इन्व्हेस्ट आवर टाईम इन लायब्ररी. आपला वेळ लायब्ररीमध्ये ग्रंथालयात घालविणे हे कधीही खूप चांगले आहे या अर्थाने. आता आपण या ठिकाणी इज म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये, त्याचप्रमाणे आपण हे पास्ट टेन्समध्ये सुद्धा वापरलेलं आहे. इट वॉज हे सेंटेन्स पुन्हा इट इज ग्रेट टू इन्व्हेस्ट आवर टाईम इन लायब्ररी प्रेझेंट टेन्समध्ये. दुसरं सेंटेन्स नेक्स्ट, इट वॉज ग्रेट टू कंप्लीट द ट्रेनिंग ऑफ टेक्नोसेव्ही. आता या ठिकाणी वाज वापरलेलं आहे भूतकाळात. खूप चांगलं होतं की टेक्नोसेव्ही ट्रेनिंग म्हणजे तंत्रस्नेहीचं ट्रेनिंग घेणं, नवीन टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग घेणं पूर्ण करणे हे खूप चांगले होते, असं या म्हणण्याचा अर्थ आहे. बघायचं आपल्याला या ठिकाणी आपण जे प्रिपोजिशन वापरलं आहे ते टू आहे दोन्ही ठिकाणी, गुड टू आणि ग्रेट टू. आवर नेक्स्ट आता आहे आपलं गुड ॲट. चांगले असणे, एखादी क्रिया करण्यात कुणीतरी चांगलं असणे. बघा आता महत्त्वाचा फरक आहे. हिअर इज अ इम्पॉर्टंट डिफरन्स. प्लीज वॉच दिस केअरफुली. हिअर इज गुड टू अँड हिअर इज गुड ॲट. या ठिकाणी गुड टू आहे आणि या ठिकाणी गुड ॲट आहे. यामध्ये काय फरक आहे आपण बघणार आहे. प्रिपोजिशन लागल्यानंतर वाक्य कसं बदलते किंवा त्याचा आशय कसा बदलतो हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु त्या अगोदर बट बिफोर दॅट वी विल सी अवर सेंटेन्स. ही इज गुड ॲट डान्स. तो नृत्य करण्यात, डान्स करण्यात चांगला आहे. सम पीपल आर गुड ॲट सेलिब्रेट प्रोग्राम. काही लोक, सम पीपल आर गुड ॲट, काही लोक एखादा फंक्शन किंवा प्रोग्राम साजरा करण्यात खूप चांगले असतात किंवा याचा अर्थ आहे की ते खूप चांगल्या प्रकारे प्रोग्राम चांगला करतात. सम पीपल आर प्रेझेंट टेन्स असेल तर आर आणि तुम्हाला भूतकाळ दाखवायचं असेल तर वर. ओके, दोन्ही या ठिकाणी आपण वापरू शकतो. आता काय फरक आहे गुड ॲट आणि या ठिकाणी गुड टू आहे. या दोनमध्ये हा फरक आहे की ज्या ठिकाणी गुड टू ग्रेट टू हे लागलेलं आहे, या ठिकाणी एक प्रकारे सल्ला किंवा एक प्रकारे उपदेश आहे. कुणीतरी आपल्याला सांगत आहे की ही क्रिया करणे चांगलं आहे असं आहे. तर गुड ॲटमध्ये कोण व्यक्ती किंवा कोण व्यक्ती समूह ती क्रिया करण्यात चांगला आहे हे दाखवलेलं आहे. हा महत्त्वाचा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. गुड टूमध्ये एखादी क्रिया करणे चांगले आहे उपदेश देण्यासारखं सांगितलं जाते, जसं की फळे खाणे चांगलं आहे, आपला टाईम लायब्ररीमध्ये इन्व्हेस्ट करणे चांगले आहे. कोण करत आहे या ठिकाणी दिसत नाही आहे, परंतु गुड ॲटमध्ये कोण व्यक्ती किंवा कोण व्यक्तिसमूह हे करत आहे एखादी क्रिया करण्यात तो चांगला आहे, खूप चांगला हे यामध्ये दाखवले जाते. आणि हाच फरक आहे गुड ॲट आणि गुड टूमध्ये, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आवर नेक्स्ट
बॅड टू, वाईट असणे. आता वाईट कशा प्रकारचं, वाईटचे वेगवेगळे आपण आशयानुसार घेऊ शकतो. बघा, फर्स्ट सेंटेन्स इज इट इज बॅड टू स्प्रेड निगेटिव्ह थिंक. निगेटिव्ह विचार पसरवणे हे बॅड आहे. इट इज बॅड टू स्प्रेड निगेटिव्ह थिंक. आवर नेक्स्ट सेंटेन्स, इट इज बॅड टू फोक आवर नोज इन अदर्स मॅटर. दुसऱ्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये किंवा वैयक्तिक विषयांमध्ये आपण ढवळाढवळ करणे हे वाईट आहे किंवा बॅड आहे असं याचा अर्थ आहे. हे बॅड आहे. हा सुद्धा आपण जर बघितलं तर इट इज म्हणजे हे सुद्धा कुणाला तरी एक प्रकारे उपदेश किंवा सल्ला देण्यासारखा आहे किंवा त्याला तो सांगण्यासारखे की असं करणं हे चुकीचं आहे, वाईट आहे. आता याच ठिकाणी हे बॅड टू आहे. पुन्हा आपल्याला बघायचं आहे बॅड ॲट. कुणीतरी क्रिया करण्यात वाईट असणे किंवा कमजोर असणे या अर्थानं आपल्याला ॲट हा वापरायचा आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की टू आणि ॲट वापरताना एकच शब्दामध्ये टू आणि ॲट वापरताना कसा आशय बदलतो किंवा कसं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तेजस इज गुड ॲट स्विमिंग बट ही इज बॅड ॲट कुक टू फूड. तेजस हा स्विमिंग करण्यामध्ये खूप चांगला आहे, परंतु तो बॅड ॲट म्हणजे अन्न तयार करणे किंवा खाद्यपदार्थ तयार करण्यामध्ये कमजोर आहे किंवा त्याला ते चांगल्या प्रकारे जमत नाही. या आशयानं आपल्याला हे वापरायचं आहे. बघा, या ठिकाणी तेजस आहे म्हणजे तो कुणीतरी व्यक्ती क्रिया करत आहे आणि बॅड टू म्हणजे हा एक प्रकारचा सल्ला आहे. इथे कोण करत आहे हे दिसत नाही, परंतु या ठिकाणी एक व्यक्ती आहे किंवा व्यक्तिसमूह ती क्रिया करण्यात कमजोर आहे असं दाखवलेलं आहे. हा फरक आपल्याला पुन्हा लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स, सम पीपल आर गुड ॲट सेलिब्रेट फंक्शन बट दे आर बॅड ॲट क्लिनिंग द सराउंड. पुन्हा आपण जे सेंटेन्स अगोदर बघितलं होतं की काही लोक फंक्शन चांगला करण्यात, एखादा कार्यक्रम चांगला राबविण्यात खूप चांगले असतात, परंतु दे आर बॅड ॲट म्हणजे ते कमजोर पडतात कार्यक्रम झाल्यानंतर. असा या वाक्याचा आशय आहे की आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे ते क्लिनिंग करण्यात ते मात्र अपयशी ठरतात. ते तेवढ्या प्रकारे कार्यक्रम चांगला करतात, परंतु सराउंडिंग मात्र नंतर क्लीन करत नाही. अशा प्रकारे ते कमजोर आहेत किंवा त्यामध्ये त्या कामात ते थोडे कमजोर आहेत असं या ठिकाणी आपल्याला आशयातून दिसते. तर अशा प्रकारे आपल्याला वापरायचं आहे बॅड टू सल्ला किंवा उपदेश देणे, तर बॅड ॲट म्हणजे कुणी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह ती क्रिया करण्यात कसा आहे हे दाखवायचं आहे. और नेक्स्ट, पुअर ॲट कमजोर असणे, गरीब नव्हे. पुअरचा अर्थ शब्दशः जर घेतला तर आपण गरीब आहे असं समजतो, परंतु तोच शब्द दुसऱ्या आशयाने सुद्धा घेतला जातो की एखादी व्यक्ती एखादी क्रिया करण्यात कमजोर आहे. ज्याप्रमाणे बॅड ॲट कमजोर असणे असं आहे, त्याचप्रमाणे पुअर ॲटसुद्धा आपण वापरू शकतो. आता त्याचे आशय वेगळे असतात, सेंटेन्स वेगळे असू शकतात. आवर फर्स्ट सेंटेन्स इज वैभव इज पुअर ॲट प्लेइंग ड्रामा. इट मीन्स स्टेजवर ड्रामा सादर करणे, नाट्यीकरण करणे या क्रियेमध्ये वैभव हा पुअर ॲट म्हणजेच तो कमजोर आहे. या ठिकाणी गरीब आहे असं नाही, तर ती कृती तो करू शकत नाही, त्याला ती क्रिया जमत नाही या अर्थाने. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज मेनी कंट्रीज आर पुअर ॲट रिमूव्हिंग पॉवर्टी. काही देश आपल्या देशातील दारिद्र्य नष्ट करण्यात थोडे कमजोर पडलेले आहेत किंवा त्यांचे प्रयत्न करूनही ते यशस्वी झालेले नाहीत. हे सुद्धा आपण दोन किंवा तिन्ही काळामध्ये सांगू शकतो. या ठिकाणी आर आहे किंवा वर म्हणून आपण ते पास्ट टेन्समध्ये सुद्धा दाखवू शकतो. हे झालं पुअर ॲटसुद्धा होते कमजोर असणे, परंतु ते गरीब नव्हे या अर्थाने घ्यायचं नाही, जसं की पुअरचा अर्थ आपण गरीबसुद्धा घेतो. आवर नेक्स्ट फ्रेज नॅस्टी टू. नॅस्टी टू म्हणजे बॅड ॲट किंवा पुअर ॲटपेक्षाही एकदमच कमजोर असणे एखादी क्रिया करण्यात, एखादी व्यक्ती या अर्थाने आपल्याला दाखवायचं आहे. किंवा खूप कमजोर आहे, खूप त्यामध्ये काम करण्यात यशस्वीपणा येत नाही असं दाखवायचं आहे. हे सुद्धा त्याच प्रकारे लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी सुद्धा नॅस्टी टू वापरलेला आहे. इट इज नॅस्टी टू डिमोटिव्ह पीपल. लोकांना डिमोटिव्ह करणे किंवा त्यांना प्रेरणा न देता त्यांचं खच्चीकरण करणे हे खूप वाईट आहे या अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे नॅस्टी टू. पुन्हा हा सुद्धा सल्ला किंवा उपदेश देण्यासारखंच आहे. इट इज नॅस्टी टू कीप अवर सराउंडिंग अनक्लीन.
आपल्या सभोवतालचं वातावरण, आपल्या सभोवतालचा परिसर अस्वच्छ ठेवणे हे कसं आहे, खूप वाईट आहे. या अर्थाने नॅस्टी टू वापरलेला हा सुद्धा एक प्रकारे दिलेला सल्ला आहे किंवा एक प्रकारे एखाद्याचं मत या ठिकाणी व्यक्त झाले. कोण करत आहे या ठिकाणी दिसत नाही. आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत, नॅस्टी ॲट. त्यामध्ये नेमकं कोण खूप कमजोर आहे एखादी क्रिया करण्यात हे आपण बघू. नाउ वी विल सी नॅस्टी ॲट, द डिफरन्स बिटवीन नॅस्टी टू अँड नॅस्टी ॲट. नॅस्टी ॲट खूप कमजोर असणे, पण कुणीतरी, जसं की आपण पाहिलं नॅस्टी टूचा अर्थसुद्धा तोच आहे, परंतु तो एक सल्ला किंवा उपदेश आहे एखाद्याला सांगण्यासारखा. नॅस्टी ॲट हा म्हणजे खूप कमजोर आहे, कुणीतरी एखादी क्रिया करण्यात कमजोर आहे. समवन इज व्हेरी लेस, सुपर बॅड. आवर सेंटेन्स इज माय फ्रेंड इज नॅस्टी ॲट डान्सिंग ऑन डायस. माझा मित्र डायसवर किंवा स्टेजवर डान्स परफॉर्म करण्यात खूपच कमजोर आहे, असं या ठिकाणी म्हणण्याचा अर्थ आहे. परंतु नॅस्टी टू आणि नॅस्टी ॲट प्रिपोजिशन लागल्यानंतरचा आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आवर टीम वर नॅस्टी ॲट परफॉर्मिंग इन मॅच. आमच्या टीमचा परफॉर्मन्स खूपच कमजोर होता, या ठिकाणी दाखवलेला आपण भूतकाळातसुद्धा म्हणू शकतो आमच्या टीमचा. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज ही इज गेटिंग हायर एज्युकेशन बट ही इज नॅस्टी ॲट अंडरस्टँडिंग अदर्स. तो उच्च शिक्षण घेत आहे, परंतु तो दुसऱ्यांना समजण्यात, दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्यात खूपच कमजोर आहे, असा या ठिकाणी अर्थ होतो. सो इट्स अ इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन प्रिपोजिशन टू, नॅस्टी टू अँड नॅस्टी ॲट. बिफोर दिस वी हॅव ऑलरेडी सीन पुअर ॲट, पुअर टू, good at, good to, great, great to, but you have to keep difference in your mind. And our last phrase is super bad at. अत्यंत कमजोर असणे, कुणीतरी एखादी क्रिया करण्यात अत्यंत कमजोर आहे. नॅस्टी ॲट याहीपेक्षा बॅड ॲट आणि पुअर ॲट या सर्वांपेक्षा एखादा विद्यार्थी असेल, एखादी व्यक्ती असेल, एखादा व्यक्तिसमूह असेल की त्यांना सांगितलेलं काम करण्यात ते खूपच कमजोर आहेत किंवा ते खूप प्रयत्नानंतरसुद्धा त्या कामात यशस्वी होऊ शकत नाहीत, असा या अर्थानं. आवर सेंटेन्स इज आय एम सुपर बॅड ॲट स्पीकिंग इंग्लिश ऑर एनी लँग्वेज, फ्रान्स, रशियन ऑर एनी लँग्वेज. आय एम सुपर बॅड ॲट स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्लिश स्पीकिंग करण्यात खूपच कमजोर आहे, असं म्हणायचं आहे की तो करू शकत नाही, खूप प्रयत्न करतो परंतु करू शकत नाही. आवर नेक्स्ट सेंटेन्स सम पॅरेंट्स आर सुपर बॅड ॲट वॉच ऑन चाइल्ड्स बॅड हॅबिट्स. काही पालक, काही पॅरेंट्स आपल्या मुलाच्या वाईट सवयीकडे दुर्लक्ष करण्यात खूपच किंवा ते खूप दुर्लक्ष करतात, लक्ष ठेवत नाहीत, त्यामध्ये ते अत्यंत कमजोर आहेत लक्ष ठेवण्यामध्ये, असं दाखवायचं आहे. म्हणजे त्यांचं सरळ म्हणणं आहे की दुर्लक्ष होते. सुपर बॅड ॲटचा एक अर्थ आपण दुर्लक्ष होणे या अर्थाने सुद्धा तुम्ही वापरू शकतात. देज ऑल आर सुपर बॅड ॲट सेंटेन्सेस. सो फ्रेंड्स, टुडे वी हॅव सीन सम फ्रेजेस, बट बिफोर दॅट आपल्याला एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा या सर्वांपुढे टू येतो, नॅस्टी, पुअर किंवा बॅड यापुढे जेव्हा टू येतो, गुड टू, ग्रेट टू, पुअर टू आणि नॅस्टी टू, तो एक प्रकारचा सल्ला किंवा उपदेश आहे किंवा कुणाला तरी सांगण्यासारखा आहे. तर त्यांच्यासमोर जेव्हा नॅस्टी ॲट, पुअर ॲट, गुड ॲट, सुपर बॅड ॲट होत, तेव्हा ती घटना, ती कृती कुणीतरी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह करीत आहे, त्या व्यक्तीमध्ये ते कमजोर आहेत, एक्सपर्ट आहे, काय आशय असेल तो दाखवायचा आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. सो वॉच दिस होल व्हिडिओ केअरफुली अँड यूज ऑल दिस इन युअर डेली रूटीन. You can easily surmount a step of English speaking. Thanks for staying with us. Thanks for watching our videos, and don't forget to watch our next very important videos. Till then, bye bye.